मैत्रिणीच्या आईवडिलांनी आधी तरुणीला मारलं, मग तरुणीनं मदतीसाठी मित्राला बोलवलं। स्नॅपचॅटवर काही दिवसांपूर्वीच ओळख झालेल्या मित्राला या तरुणीनं विश्वास ठेवून बोलवलं खरं, पण त्यानंतर भयंकरच घडलं। दृश्यांमध्ये दिसणारा हाच तो तरुण आहे ज्याला तरुणीनं तिला मदत व्हावी म्हणून बोलवलं होतं। हा तरुण त्या ठिकाणी पोहोचला देखील, मात्र मदत तर लांबच, पण त्यानं या तरुणीवर बलात्कार केला। तिला पोलीस स्टेशनला नेण्याच्या ऐवजी हा तरुण तिला निर्जन स्थळी घेऊन गेला। ही तरुणी अनाथ आहे, तिचं कोणीही नाहीये। एका मागोमाग एक घडलेल्या या प्रसंगानंतर तिनं थेट शिवसेनेची मध्यवर्ती शाखा गाठली। त्या ठिकाणी तिनं आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तिला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि तिला सर्वतोपरी मदत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पाहुयात नेमकं काय घडलं। डोंबिवलीमध्ये राहणारी एक तरुणी खाजगी ठिकाणी नोकरी करते। ती अनाथ आहे, तिला आई वडील कोणीही नाहीये। खोटा आरोप करत तरुणीच्या मैत्रिणीच्या कुटुंबियांनी तिला मारहाण केल्याचं समजतं। मारहाण करणाऱ्यामध्ये मैत्रिणीचे वडील देखील होते। मारहाण झाली म्हणून तक्रार देण्यासाठी तिला पोलीस स्टेशनला जायचं होतं। पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला सोबत कुणी नाही म्हणून तिनं स्नॅपचॅट या ॲपवरून काही दिवसांपूर्वीच मित्र झालेल्या तरुणाला बोलावून घेतलं। क्रिश भोईर नावाच्या या तरुणानं तरुणीला मानपाडा पोलीस स्टेशनला घेऊन न जाता एका निर्जन स्थळी तो तिला घेऊन गेला। त्यानं त्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार केला। इतकंच नाही तर तिच्या गुगल पेवरून पैसे देखील घेतले। मोबाईलमधून तिचं सिम कार्ड काढून टाकलं आणि मोबाईल घेऊन तो त्या ठिकाणाहून पसार झाला। त्यानंतर ही तरुणी शिवसेनेच्या शाखेमध्ये गेली आणि त्यानंतर या तरुणीनं आपल्यासोबत जो प्रकार घडलेला आहे तो त्या ठिकाणी सांगितला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तिला घेऊन थेट मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या। पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र फिरवत आरोपी क्रिश भोईर याला अटक केली। क्रिशनं याआधी देखील आणखीन काही मुलींसोबत असा प्रकार केल्याची शक्यता वर्तवली जाते। शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी जवळपास 8 तास पोलीस स्टेशनमध्ये होत्या। पाहुयात या महिलांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे। सकाळी सकाळी आमच्या शाखेमध्ये एक पीडित मुलगी आलेली, तिच्याबरोबर रात्री फार भयानक प्रकार घडलेला। तर आमदार साहेबांची भेट घेऊन वगैरे तिथे सगळं जे काही झालं ते सांगितलं वगैरे। मग आमदार साहेबांनी महिला आघाडीला कळवून वगैरे पुढचे प्रोसिजर करण्यासाठी पोलीस स्टेशनला पाठवलं। तर त्या मुलीला घेऊन आमच्या पदाधिकारी पोलीस स्टेशनला मानपाडा पोलीस स्टेशनला आल्या वगैरे। तर तिची स्नॅपचॅटद्वारे त्या मुलाशी ओळख झालेली आणि काल तिचं काहीतरी कोणाबरोबर तरी मैत्रिणीबरोबर भांडणं वगैरे झालेली, तर तिला मारहाण झालेली। तर ती त्याला थोडीशी ओळखत होती म्हणून तिने मदतीसाठी त्याला फोन लावला वगैरे। तर तो आला होता, तर त्याने त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन तिच्याबरोबर अपकृत्य केलेलं आहे। तर आम्ही मग मानपाड्याला पोलीस स्टेशनला येऊन त्याची कंप्लेंट वगैरे केलेली आहे आणि पोलीस स्टेशनमधून पण चांगलं सहकार्य मिळालं आहे आणि आमच्या आमदार साहेबांनी त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे। आणि ह्या मॅडम तिच्याबरोबर पूर्ण दिवस होत्या आणि आता तिची मेडिकल वगैरे होईल आणि उद्या मग बघू आता कोर्टात मध्ये झाल्यावरती त्याला चांगली कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून, म्हणजे पुढे जाऊन हा प्रकार अजून वाढू नये काय याची शक्यता वर्तत। पण आपण काय बघितलेलं नाही किंवा ऐकलेलं नाहीये, त्यामुळे आपण कोणावर असं बोलूही शकत नाही कोणाबद्दल। हो, पोलिसांनी या गोष्टीचे तपास करावेत पूर्ण असं। या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि या माध्यमातून होणारी मैत्री आणि त्यानंतर होणारी फसवणूक, त्याचप्रमाणे गुन्हेगारी या सर्वच मुद्द्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले। या घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। मयुरी चव्हाण, लोकमत।